लातूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया आज दिनांक 19 जून रोजीपासून पोलीस मुख्यालय मैदान बाबळगाव येथे सुरू झाली। सदर भरतीत पोलीस शिपाई 39, पोलीस शिपाई बर्ड्समन 5 व पोलीस शिपाई चालक 20 असे एकूण 64 पदांची भरती करण्यात येत आहे। पहिल्या दिवशी भरतीसाठी एकूण 637 उमेदवारांना बोलवण्यात आले होते। त्यापैकी 403 उमेदवार हजर झाले। मैदानी चाचणीत 335 उमेदवार पात्र व 68 उमेदवार अपात्र ठरले। उमेदवारांना प्रवेशद्वाराच्या आत घेतल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी, शारीरिक मोजमाप व त्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे। मैदानी चाचणीमध्ये 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे व गोळा फेक अशा 3 प्रकारात मैदानी चाचणी घेण्यात येत आहे। मैदानी चाचणी पारदर्शक व निष्पक्षपातीपणे होण्यासाठी प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी इत्यादी सुविधांचा वापर करण्यात येत आहे। उद्या दिनांक 20 जून रोजी भरतीच्या दुसऱ्या दिवशी एकूण 774 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे। भरती प्रक्रियेदरम्यान कोणीही आमिषांना बळी पडू नये, असा काही गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस प्रशासनास अवगत करणे याबाबत श्री सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक लातूर यांनी उमेदवार व नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे। महाराष्ट्र पोलीस भरती 22-23 ही आजपासून लातूर जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे। फिजिकल टेस्टची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे। आज रफली 500 कॅन्डिडेटचं आम्ही नियोजन केलेलं आहे भरती घेण्याचं। त्याचबरोबर 24 तारखेपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये ही फिजिकल टेस्टची चाचणी होणार आहे। ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करत आहोत। कोणालाही काही डाऊट असल्यास, शंका असल्यास sp.latur@mahapolice.gov.in वर मेल करावा किंवा लातूर पोलीस वेबसाईटवर जाऊन तिथे दिलेल्या प्रेस नोटमध्ये दिलेले जे नंबर आहेत त्यावर तुम्ही कॉल करू शकता। तुम्हाला काही शंका असल्यास ते विचारू शकता, काही आक्षेप असल्यास तुम्ही त्यावर नोंद करू शकता, जेणेकरून त्याचं प्रॉपर निराकरण आपल्याला करता येईल। धन्यवाद। संगाप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर।